ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 7वा. सीता लक्ष्मण वनगमन निर्धार. ओम श्रीराम. श्रीरामाने माता कौसल्यास शांत केले आहे तेव्हा कौसल्या सर्व देवदेवतांना प्रार्थना करते. तेव्हा तिथे मग आकाशवाणी होते की कौसल्या तुझ खेद नसावा, राम स्वयंभू महानवल्ली. आता माता शांत झालेली पाहून श्रीराम वनात जायला निघतात. ते मग आता सीतेच्या भवनात येतात. सर्व वृत्तांत ऐकल्यावर सीता श्रीरामासोबत वनात येण्याची विनंती करते. श्रीराम तिला इथेच अयोध्येत राहून ज्येष्ठांची सेवा करावी असे सांगतात. वनवासातील अनेक दुःखे तुला सहन होणार नाहीत. तेव्हा सीता सांगते की मला माझ्या पतिव्रता धर्माचे पालन करू द्या व तुम्ही सोबत असल्यावर सर्व दुःखे 12 वाटांनी पळून जातील. मग श्रीराम अनुज्ञा देतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाला आपल्या पूर्वप्रारब्धानुसार अशा या संकटांना दुःखांना सामोरे जावेच लागते. परंतु गुरुप्रणीत साधनेने गुरुकृपा प्राप्त झाल्यामुळे या आत्मप्रवासात त्याच्यासोबत आत्मस्पर्श झालेले दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण व परमशांती म्हणजेच सीतामाता हे असतात. त्यामुळे साधक अशाही वेळी संकटे दुःखे व अविद्येचे वन तुडवत विकार व वासनांच्या वादळांचे तडाखे सहन करत आपला अध्यात्म प्रवास करत राहतो व आपले आत्मस्थितीरूप पूर्णत्वाचे ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी मार्गस्थ होतो. आता या अध्यायाचे सार पाहिले तर इथे कथेमध्ये श्रीराम प्रभू माता कैकेयी आणि दशरथांच्या सांगण्याप्रमाणे वनवासाला जायास निघालेले आहेत. तेव्हा कौसल्या माता दुःखी होणारच, कारण त्या आई आहेत. मात्र तिथे आकाशवाणी होते आणि त्यामुळे कौसल्या माता शांत होतात. ही सर्व माहिती श्रीराम सीतामातेंना सांगतात. सीतामातासुद्धा सोबत येण्याचा विनंती करतात. परंतु श्रीराम अयोध्येत थांबण्यासाठी सूचना करतात. तेव्हा सीतामाता म्हणतात की मला माझ्या पतिव्रता धर्माचे पालन करू द्या. आता हेच जर साधकाच्या दृष्टीने पाहिले तर साधकाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तो आत्मस्थितीच्या जवळ जाऊनही आत्मस्थित झालेला नाही. त्याच्या आध्यात्मिक जीवनात षड्रिपूंचं वादळ येऊन जातं. तेही त्याच्या पूर्व प्रारब्ध कर्मानुसारच आलेलं असतं आणि त्यामुळे त्याला अनेक संकटांना, वेदनांना, दुःखांना, व्यत्ययांना सामोरे जावंच लागतं. मात्र इथे त्याच्यासोबत त्याचे सद्गुरू असतात. त्यांनी दिलेली गुरुप्रणीत साधना असते आणि त्यामुळे त्याचा तो प्रवास सुखरूप होत असतो व त्याच्यासोबत
आत्मस्पर्श झालेले मन म्हणजे त्याने परखड साधना केलेली असते ना, गुरुकृपा झालेली असते ना, त्यामुळे त्याचं मन शुद्ध होत चाललेलं असतं. शिवाय त्यातून त्याच्या ठिकाणी शांती हळूहळू अवतरित झालेली असते. हे दोन घटक त्याच्यासोबत असल्यामुळे तो या अशा वादळांना, या दुःखांना, या अविद्येच्या वनाला सामोरा जात असतो. इथे कथेमध्ये सीतामाता म्हणतात की मला माझ्या पतिव्रता धर्माचे पालन करू द्या. तर मग साधकाच्या दृष्टीने पतिव्रता म्हणजे काय? तर साधकाच्या दृष्टीने पती म्हणजे सद्गुरू व व्रत म्हणजे सद्गुरूंनी दिलेली गुरुप्रणीत साधना. आणि असा जो साधक सद्गुरूंनी दिलेली गुरुप्रणीत साधना प्रामाणिकपणे, तळमळीने, श्रद्धेने, निष्ठेने करतो, त्याला पतिव्रता असे आध्यात्मिक दृष्टीने म्हटलं जातं. तो पतिव्रता असतो, त्यामुळे या सर्व संकटांना, या सर्व गोष्टींना तो सामोरा जातो. पहा, आध्यात्मिक जीवन इतकं सहज सरळ असूच शकत नाही. कारण सहज महान ध्येय ही सहज कशी बरे प्राप्त होतील? त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. दुःखांना, संकटांना सामोरं जावं लागतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भक्त प्रल्हाद हे त्याच्याच घरातून देवाच्या भक्ती करायला विरोध होता. हिरण्यकश्यपू, नारायणाचं नाव माझ्या राज्यात कुणीही घ्यायचं नाही, आणि हा तर त्यांचा स्वतःचा पुत्र प्रल्हाद, त्याच्यावर सुद्धा हे बंधन आणलं जातं. मात्र तो त्याची साधना, त्याची भक्ती सोडतो का? नाही. आपल्या पित्याचा विरोध धुडकावून तो आपल्या नामस्मरणात, आपल्या हरिभक्त भक्तीमध्ये तल्लीन होतो. त्याचे वडीलच त्याच्यावर किती अनन्य असे छळ करतात. त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं जातं, हत्तीच्या पायाखाली दिलं जातं, दरीमध्ये ढकलून दिलं जातं. परंतु त्याचा ईश्वरावर म्हणजे त्याच्या सद्गुरूंच्यावर पूर्ण भरवसा असतो, पूर्ण श्रद्धा असते आणि समर्पण असतं. खरं तर समर्पण, सरेंडर जर झालं ना, तर ही संकट मग लीलया पार पडतात. पहा किती अवघड गोष्ट आहे. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये प्रल्हादाला टाकलं जातं, त्याच्या शरीराला एवढीशीही इजा होत नाही. हे कशामुळे? केवळ आणि केवळ ईश्वरावरील श्रद्धेमुळे, ईश्वरावर समर्पित राहिल्यामुळे. मला काहीच माहिती नाही, मी तेलाच्या कढईत पडलो, मग मी मरेल, माझं काय होईल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हा जो भाव आहे, त्या भावाने त्याच्या भोवती, त्याच्या देहाभोवती ईश्वरीय चैतन्याचं कवच निर्माण होतं. त्यामुळे त्याच्या शरीराला कुठेही इजा होत नाही, किंवा त्याला एका भल्या मोठ्या दरीमध्ये ढकलून दिलं जातं, तेव्हाही त्याला काही होत नाही. हे कशाच्या बळावर? तर केवळ आणि केवळ सरेंडर, श्रद्धा, भक्ती आणि गुरूंनी दिलेली साधना. इथेही साधक आपल्या सद्गुरुप्रणीत साधनेने आणि सद्गुरूवर असलेल्या दृढ श्रद्धेने समर्पित होऊन साधना करतो. त्यामुळं त्याचा हा आत्मप्रवास पुढे पुढे जात राहतो. त्याच्यासोबत परमशांती निर्माण व्हायला लागते, मन शुद्ध होऊन ते दिव्य व्हायला लागतं. ह्या गोष्टी हळूहळू घडत साधकाचा पुढे आत्मसाक्षात्काराकडे प्रवास होत राहतो. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.